अगं शेळी, तुला रोज हिरवा चारा, कडबा, दाणा सगळं देतो, तरी शेजाऱ्याच्या शेतात का पळतेस? मालका, तुम्ही कितीही खाऊ घाला, पण शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्यांचं धान खाल्याशिवाय मला पोट भरल्यासारखं वाटत नाही. अगं बाई, तुझं सगळं ठीक आहे, पण रोज रोज मला शेजाऱ्यांशी भांडणं करावं लागतंय. आता असं चालणार नाही. मग आम्ही संपावर जाणार. काय? कसला संप? दूध नाही देणार आणि सकाळी मे मे करून तुला झोपूही देणार नाही. अगं, इतकी युनियनबाजी कुठून शिकलीस? शेजारच्या म्हशीकडून हक्कासाठी लढायचंच. देवा, आता शेळ्यांचंही राजकारण सुरू झालं. चला मालका, आधी शेजारच्या शेतात एक फेरी मारूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, हा होता शेळी आणि मालक यांच्यामधील विनोदी व्हिडिओ आणि AI व्हिडिओ. तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यापेक्षा भन्नाट कॉमेडी आपण घेऊन येणार आहोत आणि नवीनच काहीतरी AI जनरेटेड म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स काहीतरी म्हणतात ते, तसे आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. याच्या व्यतिरिक्त अजूनसुद्धा आपण नवीन काहीतरी घेऊन येणार आहोत. त्याचबरोबर आपण थोडंसं युनिक काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला कशा संदर्भात स्टोरी पाहिजे, AI स्टोरी, ते सुद्धा मी बनवून नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही कमेंट करून सांगा की आम्हाला याच्या संदर्भात एखादी स्टोरी बनवून सर दाखवा. ते नक्कीच आपण प्रयत्न करूया. आणि त्याचबरोबर आपण काय केलं आहे, आपलाच फेस यूज केलेला आहे आणि बाकी आहे ते शेळी असेल, कोंबडी असेल किंवा इतर कुठलेही प्राणी, पाळीव प्राणी असतील किंवा दुसरा व्यक्ती असेल, त्यांचा फेस वापरून हे AI व्हिडिओ बनवलेले आहेत. तर नक्कीच असे व्हिडिओ तुम्हाला आवडतील मी आशा करतो. आणि उद्या आपण अजून एक भन्नाट कॉमेडी स्क्रिप्ट आणि AI व्हिडिओ घेऊन येत आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टाटा.